कोयना दौलत डोंगरी महोत्सव सध्या साताऱ्यामध्ये सुरू आहे आणि तो पाहण्यासाठी लाखो लोक या ठिकाणी हजेरी लावतात। अशाच महोत्सवात पारंपरिक कार्यक्रमासह बोटिंग, घोड्यावरील सफारी, उंट सफारी, पॅराग्लायडिंग, खाद्य महोत्सव, शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले। आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या महोत्सवाला हजेरी लावतील। अनेक विकास कामांचं लोकार्पणही यावेळी होईल। या संदर्भात पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। सध्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे ती फक्त कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026 याची आणि खरं तर पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि थेट आपल्यासोबत बोलण्यासाठी ते आहेत। खरं तर चोख नियोजन तुम्ही केलेलं आहे आणि अक्षरशः बघायला गेलं तर 1.5 लाखांपेक्षा जास्त पश्चिम महाराष्ट्रातली लोक या ठिकाणी आलेली आहेत। कसा महोत्सव सुरू आहे आणि आजचा दिवस कसा असणार? आज समारोपाचा दिवस आहे कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा आणि गेली 4 दिवस अत्यंत उत्साहामध्ये नागरिकांनी, पर्यटकांनी, लहान मुलांनी, वयोवृद्धांनी, तरुणांनी सगळ्यांनीच खूप मोठा सहभाग या कोयना दौलत डोंगरी महोत्सवामध्ये नोंदवलेला आहे। या ठिकाणी कृषी, पशुपक्षी, महिलांच्या बचत गटांची विक्री स्टॉल, खाद्य जत्रा, बालमेला, पॅराग्लायडिंग, बोटिंग, घोडसवारी, उंट सवारी, बग्गी राईड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी या ठिकाणी लोकांना पाहायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या। खरं तर आपल्याकडे पर्यटन विभाग आलेला आहे। पर्यटन म्हटलं की लोक कोकणात जायला पसंत करतात, समुद्रावर किंवा डोंगरांवर। डोंगरी महोत्सव म्हणजे वाड्यांच्या वस्तीला जवळ हे असलेलं डोंगरी महोत्सव सुरू आहे। काय अडचणी आल्यात का किंवा मग कशा पद्धतीने पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेरची देखील महाराष्ट्रातली जनता आहे किंवा मग आंतरराष्ट्रीय सर्व पर्यटक असतील त्यांना खरंच या महोत्सवाने काही हे होईल? आता काय आहे, हे दुसरं वर्ष आहे। आता तरी आमच्या जिल्ह्यातली लोक सगळी आली, शेजारी सांगली जिल्ह्यातली इकडची काही लोक आली बघायला, अनुभव घ्यायला। आता हळूहळू जसं जसं ह्याची पब्लिसिटी होत जाईल, माउथ पब्लिसिटी जशी होईल, बाबा काय चांगल्या गोष्टी इथं आहेत, काय चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात, त्यामुळं आता म्हणूनच मी मगाशी जसं चर्चा करताना सांगितलं, आम्हाला ब्रँडिंग करायचं आहे। पर्यटनामध्ये महाराष्ट्रात कुठल्या विभागामध्ये काय सुविधा आहेत हे आपल्याला ब्रँडिंग करायचं आहे आणि म्हणून तो प्रयत्न आमचा आहे। आणि नक्की मी तुम्हाला सांगतो, वर्षभराच्या कालावधीमध्ये अत्यंत चांगलं ब्रँडिंग सुद्धा होईल आणि ग्रामीण भागाकडं महाराष्ट्रात येणारा विदेशी पर्यटक, दुसऱ्या राज्यातले पर्यटक हे ग्रामीण भागाकडे अट्रॅक्शन त्यांचं व्हावं, अट्रॅक्ट त्यांना करता यावं, याच्यासाठीचं आमचं पहिलं प्राधान्य म्हणजे पहिली प्रायोरिटी आहे। मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, सातारा। आणि हा महोत्सव नेमका काय आहे, या महोत्सवामध्ये येणाऱ्या पर्यटकांना काय काय पाहायला मिळणार आहे, काय काय अनुभवायला मिळणार आहे, याचाही आढावा घेतलाय शुभम उमाळे यांनी। सध्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे ती कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026 ची आणि सध्या मी त्याच ठिकाणी आलेलो आहे। खरं पाहायला गेलं तर पाटण तालुक्यामध्ये हे आयोजित करण्यात आलेलं आहे। संपूर्ण जिल्हा आणि जिल्हा बाहेरील सर्व जे ग्रामस्थ आहेत, शहरी भागातले लोक आहेत, ते देखील या महोत्सवासाठी येत आहेत। आणि खरं पाहायला गेलं तर आजचा या महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे। मागील 5 दिवसांपासून हा महोत्सव या ठिकाणी जोराने सुरू आहे आणि अशामध्येच आज शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी येणार आहेत आणि विविध कामांचं, विविध विकास कामे जे करण्यात आलेले आहेत त्याचं उद्घाटन सोहळा हा देखील या दरम्यान होणार आहे। आणि यामध्येच कोयना नदीवरील नवीन पूल इतकंच नव्हे तर स्वर्गीय शिवाजीराव देसाई स्मृती भवन दौलतनगर, तर सोबतच शिवाजीराव दौलत स्टेडियम याचं उद्घाटन आज होणार आहे। आणि याच निमित्ताने महोत्सवाला विकास कामे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ग्रामीण पर्यटनाचा संगम जो आहे तो मागील 5-6 दिवसांपासून या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं पाहायला गेलं तर पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि सोबतच जिल्हा प्रशासन सातारा आणि पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडनं हा संपूर्ण महोत्सव जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि प्रचंड गर्दी जी आहे ती या ठिकाणी दिसून येत आहे। अर्थातच पाहायला गेलं तर आजचा शेवटचा दिवस आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार यासाठी तयारी जी आहे ती सध्या आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। अशामध्येच पाहायला लागणार आहे की आज नेमके विविध कलाकार येणार आहेत आणि त्यांच्याकडनं कोणकोणत्या वेगळ्या या ठिकाणी कला ज्या आहेत त्या सादर करण्यात येतात।
व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, सातारा.